नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रुपाली वर्क मराठीमध्ये. तर मित्रांनो, आयुष्यात कोणाला गमावल्यावरच त्याची किंमत का कळते, या प्रश्नाचं उत्तर खूप खोल आणि मानवी मानसशास्त्राशी जोडलेलं आहे. हे केवळ एका वाक्यात सांगण्यासारखं नसून आपल्या जगण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात सतत उपलब्ध असते, तेव्हा आपण नकळतपणे ती कायमची आपल्या सोबतच राहणार आहे असं मानून चालत असतो. ही व्यक्ती कुठे जाणार आहे हा सक्त भ्रम मनात निर्माण होत असतो आणि त्यामुळे तिच्या असण्याचे, तिने आपल्यासाठी घेतलेले कष्टाचे आणि तिच्या प्रेमाचे मोल आपल्याला त्यावेळी जाणवत नाहीत. जसा आपण श्वास घेतो तेव्हा हवेचं महत्व रोज आठवत नाही, पण श्वास गुदमरल्यावरच हवेची किंमत कळत असते. अगदी तसंच माणसाचं देखील तसंच आहे. एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेली असते. ती निघून गेल्यानंतर ती करत असलेली लहान मोठी कामे, तिच्याशी संबंधित असणारा संवाद आणि तिच्या असल्याने मिळणारा दिलासा अचानक बंद होत असतो. या अचानक निर्माण झालेल्या पोकळीमुळे तिच्या असण्याची खरी किंमत कळत असते. याशिवाय ती व्यक्ती सोबत असताना मानवी स्वभावानुसार आपल्याला तिचे दोष, चुका आणि तिच्याशी होणारे मतभेद आधी दिसतात. पण ती दूर गेल्यावर किंवा गमावल्यावर काळाच्या ओघात ते मतभेद दिसले जातात आणि फक्त तिचे गुण, तिने दिलेले प्रेम आणि चांगल्या आठवणी मनात उरत असतात. आपण नेहमी भविष्याची चिंतेत आणि स्वतःच्या धावपळीत इतके व्यस्त असतो की आपल्या आजूबाजूला असलेली प्रिय माणसांना आपण पुरेसा वेळ देणं राहून जात असतं. आपण विचार करतो की नंतर भेटू किंवा नंतर बोलू, पण आयुष्यात अनिश्चित असतं. जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तेव्हा आपण तिला वेळ द्यायला हवा होता, या विचाराने ती व्यक्ती अधिक मूल्यवान वाटू लागत असते. जी व्यक्ती आपल्यावरती मनापासून प्रेम करत असते, ती आपल्याला एक मानसिक आणि भावनिक सुरक्षितता देत असते. ती सोबतच असेपर्यंत आपण जगाशी सुद्धा लढू शकतो. पण ती निघून गेल्यावर आपण भावनिक दृष्ट्या उघडे पडतो आणि त्या सुरक्षितेची किंमत आपल्याला कळत नाही. म्हणूनच मनात प्रेम आणि कृतज्ञता असेल तर ती वेळेच्या वेळी व्यक्त करत जा. अहंकार बाजूला ठेवून एकत्र बसून मार्ग काढा आणि कितीही व्यस्त असलात तरी आपल्या माणसासाठी रोज थोडे क्षण बाजूला काढा. माणूस असताना आपण त्यांच्याशी जगणं विसरतो आणि तो गेल्यावर त्यांच्या आठवणीसोबत जगायला शिकतो. म्हणून पश्चातापाने जगण्यापेक्षा आजच आपल्या माणसांना जपणे हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे पश्चातापाची वेळ येण्याआधी आपण विचारांमध्ये आणि वर्तनात काही महत्वाचे बदल करायला हवेत. नात्याची किंमत ही व्यक्ती गेल्यावरच नाही, तर ती सोबत असताना कशी जपायची यावर गांभीर्याने विचार करणे खूप गरजेचे आहे. सर्वात आधी, माणसं बदलू शकतात आणि वेळ कधीही बदलू शकते, या सत्याचा स्वीकार करायला हवा. आपण अनेकदा क्षुल्लक गोष्टीवरून स्वतःच्या अहंकारापोटी किंवा मीच का आधी बोलू या विचाराने जवळच्या माणसापासून दुरावतो. पण विचार करा, उद्या जर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात राहिली नाही तर तुमचा अहंकार ती छोटीशी चूक मोठी ठरू शकते का? निश्चितच नाही. म्हणूनच नात्यामध्ये अहंकार बाजूला ठेवून क्षमा आणि माफी मागणे शिकले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संवाद. आपण आपल्या भावना व्यक्त करायला खूप उशीर करतो. कोणाबद्दल प्रेम, आदर आणि कृतज्ञता वाटत असेल तर ती मनात न ठेवता लगेच सांगून टाका. एखादी व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे
हे ती सोबत असताना तिला कळू द्या. उद्या सांगू असं म्हणता म्हणता तो उद्या कधीच येत नाही आणि मग उरतो तो फक्त कायमचा पश्चाताप. तसेच दैनंदिन आयुष्यात पूर्वग्रह कृती अंगी बाळगणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या चुका शोधण्यापेक्षा तिच्यात असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. की तुमच्यासाठी काय करत असलेल्या लहान मोठ्या गोष्टींची नोंद घ्या आणि मनापासून धन्यवाद म्हणा. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की वस्तू गमावल्यावर नवीन विकत घेता येते, पण माणसं गमावल्यावर जगातील कोणतीही संपत्ती त्यांना परत आणू शकत नाही. म्हणूनच आज त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर करा, त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला. कारण आयुष्याच्या शेवटी आपण किती श्रीमंत झालो यापेक्षा आपण किती नाती टिकवली आणि किती माणसांना जपलं या गोष्टीला खरा अर्थ उरतो. आयुष्यात नात्याचं मोल वेळेवर कळणं आणि ते जपणं हाच खऱ्या अर्थाने सुखी जगण्याचा मंत्र आहे. हा विचार काय मनात ठेवून आजच आपल्या माणसांना जवळ करा. तर मित्रांनो, नाते टिकवण्यासाठी वेळ आणि भावनांची कदर करणे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणूनच पश्चाताप करण्याची वेळ येण्याआधी आजच आपल्या माणसांना जपा आणि त्यांच्याशी मनापासून बोला. जर तुम्हाला आजचा हा विचार आवडला असेल आणि तुमच्या मनाला शिवला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि अर्थपूर्ण विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.